येस, काय मारतायत बबड्या. अरे ये ना नाश्ता करायला. हे घ्या. अहो तुम्ही काय लिहित बसलाय? नोट्स काढतोय, सोमला शिकवायचंय ना. अगं बाई, त्यासाठी तुम्हीच अभ्यास करताय का? आई सर अभ्यास नाही करते, त्यांना जे येतं ना त्यातला आता सोहमला काय शिकवता येईल याच्या नोट्स काढतायत ते. म्हणजे एक प्रकारचा अभ्यासच. बबड्या, अरे ये ना, खाऊन घे बाळा, गार होतंय. आई आलो ना, थांब ना, ही ओव्हर संपवून येतो. मटर पनीर, रोटी, जीरा राईस, दाल फ्राय, रायता. वाव, काय हे? आजचा मेनू. मी प्रॅक्टिकल करता करता थिअरी शिकवतो. अगं बाई, म्हणजे हे सगळं तुम्ही शिकवणार आहात का बबड्याला? आपण पहिल्याच दिवशी एकदम एवढे सगळे पदार्थ म्हणजे जरा जास्तच होते ना. बनवायला शिकवणार नाही मॅडम, दोघं मिळून बनवणार. मी तुला सकाळी सांगितलं ना, आजचा लंच आम्ही बघतो म्हणून. वा, म्हणजे मी आणि आई आज किचन मध्ये ढुंकूनही बघणार नाही होत. अरे नकाच बघू, तुमची काय ती इतर कामं काढा. हा वा, उपम्याला उपमा नाही. वा. हो का? देऊ का अजून थोडा? बघ. ए, गार होतंय बाळा, घे ना, तुला देऊ का थोडा उपमा अजून? नको नको. काय होतं बरं? मटर पनीर, रोटी, दाल फ्राय, जीरा राईस, या सगळ्यासाठी मी पोटात जागा ठेवणार आहे. रोज जर असा मेन्यू असणार असेल ना, तर मला असं वाटतं किचनचं डिपार्टमेंट आपण या दोघांना देऊनच टाकूया. काय म्हणता? हो, पण ते जेवण झाल्यावर ठरवू आपण. अहो, काय तुम्हाला शिकवायचं ते शिकवा ना त्याला. बघा ना, सकाळपासून नुसता टीव्ही बघतोय तो. 10ची वेळ आहे, आता कुठे 9:30 वाजलेत. भरपूर वेळ आहे अजून. चला, माझ्या नोट्स तयार आहेत, मी तयार होतो. वा सर, एकदम प्रोफेशनल टीचर वाटताय. अरे म्हणजे काय, हा पण मी शेफ जरी कूल असलो तरी टीचर मात्र स्ट्रिक्ट आहे. दिसतच आहे ते. हे टीचर इकडे अभ्यास करत बसले आणि तो बघ विद्यार्थी नुसता मॅच बघत बसलाय. ए बबड्या, अरे येतोस ना? ए सोहम, 10 वाजता ट्युशन आहे ना, घे ना मग आवरून. हा, 10ची वेळ आहे ना, आणि घरातच आहे का ट्युशन? काय आवरायचंय? घ्या. चना डाल पर तोता बोले, मूग डाल पर मैना. हे काय असं मांडून ठेवलेत सगळं? मटर पनीर करणार आहात ना? ते करणारच आहे, पण आज डाळींची ओळख हा टॉपिक घेतोय. हो का? सोपा आहे विषय. अरे तुझ्यासाठी सोपा आहे, पण जो माणूस कधी किचन मध्ये आलेलाच नाही त्याच्यासाठी तूर डाळ मूग डाळ एकच नाही का? अहो बघा ना, तो अजून टीव्ही बघत बसला, येत नाही आतमध्ये. तुम्ही सा बोलवा त्याला, नाही तर सरळ टीव्ही बंद करा. अशी जबरदस्ती करायची नसते, मुलांच्या कला निघायचं असतं. आणि मी तसा फ्लेक्झिबल आहे, त्याला सोफ्यातून खेचून उठवण्यापेक्षा मीच तिथे जातो ना. अरे माझ्या शिकवण्याची जादू अजून तुला माहिती नाहीये. एकदा माझी शिकवणी सुरू झाली ना, स्वतःहून टीव्ही बंद करतो की नाही बघ. हो, घेऊन जायचंय का काही बाहेर? मी करतो ना. जा आणि दाखवा तुमची जादू. अरे मटार घेऊन जायचे, मटार पण त्याच्याकडनं सोलून घेतो की नाही बघ. तूर डाल पर मैना. हळूहळू घेऊन नाही चालणार यार, 4 किंवा 6 मारायला हवे. काय परिस्थिती? सर, असं हळूहळू घेऊन नाही चालणार, स्पीड लावायला हवा. आपल्या टीमचा काय भरोसा नाही, पण कधी मॅच पलटवू शकतात. बरं मी काय म्हणतो, जरा साईड बाय साईड शिकवणी करूया, मॅच जरा वेळ म्यूट करू. ओके, तर सोप्या विषयापासून सुरुवात करूया. आपण डाळींची ओळख करून घेऊया. सो या डाळी ठेवलेल्या आहेत. ही आहे चणा डाळ. ही जरा शिजायला वेळ लागतो. मोठी आहे ना डाळ, हे बघ ना, चांगला मोठा दाणा असतो एक एक एक. ही तूर डाळ, ही आपण जवळजवळ रोज वापरतो. आपण वरण ज्यापासून करतो ही डाळ. ही शिजायला त्या मानाने कमी वेळ लागतो. ही मूग डाळ, ही शिजायलाही सोपी, पचायलाही सोपी, एकदम हलकी आणि पौष्टिक. बघ कसा सोनेरी पिवळा पिवळा दाणा आहे, मस्त आहे की नाही? म्हणजे तुझ्या आईच्या भाषेत म्हणायचं तर 2 शिट्ट्यात शिजणारी. 4. टाळीनंतर डाळी कळल्या का ते सांगाय. हो. हो नाही.
सर ऐका ना, ही एक ओव्हर बघूया ना प्लीज. हा आपण हवं तर डाई नंतर शिकूया, आता वाटाणे सोलूया. हा ओके, नो प्रॉब्लेम. मी आवाज करू का थोडा? कर कर कर. फोर फोर. क्या बात आहे. आता जरा होप्स आहेत. फोर फोर. क्या बात आहे. वा. सर मला वाटतं मटार खाणं लकी आहे आपल्या टीमसाठी. मला तसं नाही वाटत आहे. मला असं वाटतंय की आपण दोघांनी एकाच वेळी मटार तोंडात टाकणं लकी दिसतंय आपल्या टीमसाठी. काहीही करून ही मॅच जिंकायला हवी. येस, कम ऑन. 1 2 3 4. काय मारताय? अरे तू कधी आलीस? आत्ताच तुम्ही दोघं एकमेकांना टाळ्या देत होतात ना तेव्हा. हा असा चालतो का हो अभ्यास? सर सांगा ना, प्रॅक्टिकल चालू आहेत म्हणून. हा, प्रॅक्टिकल ट्रेनिंग. अरे हे बघ, सोहमनी मटार सोललेत. शिक्षकच असा असेल तर विद्यार्थ्याला तरी काय बोलायचं? तू तरी या विद्यार्थ्याला काय बोलणार ना? काय म्हणालात? हा, काय 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 नाही, काय काय. आम्हा दोघींना आज उपाशी नाही राहायचंय. लागा पटपट स्वयंपाकाला. बबड्या आत मटार येते जाऊन सोल. आणि हा इथला जो सगळा पसारा करून ठेवलाय ना, हा तुमच्या दोघांपैकी कोण आवरणार आहे हे तुम्हीच ठरवा. मी आवरतो. आई एक काम करतो, आतले मटार इथेच आणतो आणि इथेच सोलतो. काय सर? हा, इथे मटार सोलणं चाललंय का खाणं चाललंय तुमचं? पण आमच्या खाण्याने इंडिया मॅच जिंकते ना आई. 1 2 3 4. आता ना स्वयंपाक झाल्याशिवाय टीव्ही लागणार नाहीये. ऐक ना सर, रिमोट घेऊन जाऊ नकोस. आम्ही आज जातो. हा 5 मिनिटं बघू दे ना मॅच आई. नाही, याने आज तुला जे काही शिकवायचं ठरवलंय ना ते शिक ना आधी. अरे एरवी जेवायला 5 मिनिटं उशीर झाला तरी तूच चिडचिड करतोस ना. आधी व्हायची, आता नाही होत. आता सुधारलो ना मी आई. काय सर, मी सुधारलोय ना. म्हणजे आई प्लीज दे ना रिमोट. 5 मिनिटं बघू दे ना प्लीज. नाही, अहो तुम्ही बोला ना काहीतरी. बोलणार आहे तर बोल. मी काय म्हणतो सॉरी. नाही. अगं आईचं ऐकावं लागणार. चला. तुमची बायको खूपच खडूस आहे. हसायला काय झालं? सोहम, हे सोहम, अरे कमाल यार, तो असा चेहरा पडून का उगाच? आईने सगळा मूड खराब केला. अरे चलता यार, या अशा मूडमध्ये स्वयंपाक करायचा नसतो. पण स्वयंपाक करताना मूड कसा असा एकदम फ्रेश पाहिजे. म्हणजे स्वयंपाकामध्ये त्या स्वयंपाक करणाऱ्याच्या भावना उतरतात आणि ती खाणाऱ्याच्या पोटात जाते आणि तो पण प्रसन्न होतो. हा नुसतं बोलायच्या गोष्टी नाही त्या, अरे अनुभवाच्या गोष्टी आहेत. आणि असे बरेच अनुभव घेतलेत मी. सो स्माइल. स्माइल करून स्वयंपाक केला तर काय आपली मॅच बघायला मिळणार आहे का? सर स्वयंपाक होईपर्यंत मॅच चुकणार हो आपली. आई पण उगाच ओव्हर रिॲक्ट करते. अरे तिला जे योग्य वाटतं ते तिने केलं, पण योग्यच केलं ना. स्वयंपाक वेळेवर व्हायला हवा ना. म्हणजे गेली मॅच. अशी कशी जाईल? 1 मिनिट थांब. ये बात आई शपथ काय सॉलिड आयडिया आहे सर. लाव 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 लाव. येस. चल तू एकीकडे पनीरचे क्यूब्स करायला घे. हा हे घे. येस 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 येस. फोर. फोर. ये बात. ये खचाक. सर हो हो.
अहो काय झालंय काय? बाप रे, काय पडलं एक्झॅक्टली? काय नाही सोहमनी फार छान पनीर कापलं म्हणून मी त्याला 10 पैकी 6 मार्क्स दिले. 6. हो का? पण हे काय पसारा केवढा केलाय हा? हा ते पसारा बघू नकोस, तो आम्ही आवरतो. किती सांडलवण केलीये तो. ते बबडे शिकतोय ना आता, आणि किचन आज आमच्या ताब्यात आहे ना. चला तुम्हाला एंट्री नाही, चला चला. हो आज कोणालाही एंट्री नाही इकडे, मी सगळं आवरतो. तुम्ही जा बाहेर जा. सोहम चल, लक्ष देऊन काम करायला पाहिजे. क्यूब्स आता नीट कापायला हवेत तुला, आणि जरा भाज्या पण चिरायला घे. चला 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 चला, जेवण वेळेवर हवंय ना. चला निघा. आई चला आपण जाऊया, चालू द्या. सर शेवटचे 4 ओव्हर्स बाकी आहेत. ओके ओके, चल मी ग्रेव्ही बनवतो. मॅच संपली की जेवायला बसूया. ओके सर. ओके चल. यार सर लास्ट बॉल आहे, 5 रन्स हवे आहेत. गेली मॅच. अरे अशी कशी गेली? आपली ट्रिक करूया ना. हे घे, तू एक घे, मी एक घेतो. 1 2 3. जिंकलो. काय मॅच झाली आहे सर. मला वाटलंच नव्हतं आपण जिंकणार. सर शेवटचे 4 ओव्हर्स असताना ना आपण इतके मागे होतो, आणि बघा ना लास्ट बॉल मध्ये मारलाय सर. आणि सर तुम्ही काय आयडिया काढली आहे माहितीये सॉलिड. सोहम, अजून किती वेळ? भूक लागली आम्हाला. झालं ऑल डन मॅडम. वेळेवर झाला बरं काय स्वयंपाक. सर तुम्ही बसा आता, रोटी आणि डाळ मी घेऊन येते. शुभ्रा, आज मटर पनीर जिरा राईस आहे ना. आज पहिला दिवस होता ना क्लासचा, आणि मॅथचा सुद्धा. पण खूप छान वास येतोय हा बटर पनीरचा. आणि खरं सांगू का, जिरा राईस बरोबर ना अशी रस्सा भाजी छान लागते डाळीपेक्षा. तुम्ही बसा, मी वाढायला घेते. नाही आई बस, आज मी वाढणार आहे सगळ्यांना. सर प्लीज बसा तुम्ही. मी वाढतो आज. हे घ्या, मस्त गरम गरम भाजी. आई हे घे. क्वांटिटी बघू नकोस हा, क्वालिटी बघ. ते म्हणतात ना, आनंदाने स्वयंपाक केला की त्याची चव अन्नात सुद्धा उतरते. काय सर? हो. आई अशी भाजी झाली आहे ना की बोट चाकत राहशील. काय सर?
सर घ्या ना तुम्ही, भाजीची अजून टेस्ट पण नाही घेतली आहे. हो हो हो. अरे बापडे तू बस ना, आता भात आम्ही घेतो वाढून, तू बस. घ्या हो शुभ्रा. घे रे बाबड्या, तू पण घे. काय माइंड ब्लोईंग भाजी झाली आहे सर, कमालात तुम्ही. मी काय म्हणतोय, मला असा स्वयंपाक करायला शिकवा ना, म्हणजे आई आणि शुभ्राला रोजचं टेन्शनच नाही. किती गोडी आहे ग माझा बाळ. खरंच खूप छान झाली आहे भाजी. सर खा ना तुम्ही, काहीच खाल्लं नाही आहात. हो हो हो. प्लीज 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 ट्राय करा तुम्ही, भाजी बघा काय सॉलिड झाली. अरे मी खातो सर प्लीज. छान झाली आहे ना, घ्या अजून एक चमचा घ्या. छान झाली आहे ना भाजी. हो हो. अहो काय झालं? काही नाही, तर पाणी. तुम्ही जेव्हा मी आलोच. अहो थांब, मी बघते. अहो काय झालं? असे का आलात तुम्ही? स्वयंपाक करताना सोहम काही बोलला का तुम्हाला उलट सुलट? नाही 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 नाही, उलट आम्ही खूप एन्जॉय केलं. अहो मग तुम्ही पानावरनं उठून का आलात? पोट भरलंय, जागाच नाही पोटात. वेगळंच वाटतंय मला. कळतच नाही काय होतंय ते. आज स्वयंपाक करताना मी आणि सोहम मॅच बघत होतो. सोहम आनंदाने मला मदत करत होता, मी सांगेन ते करत होता. आमचा स्वयंपाक झाला आणि आपण शेवटच्या बॉलवर 6 मारून मॅच जिंकली. आणि सोहमनी मला की घट्ट कडकडून मिठी मारली. काय होतंय, काय वाटतंय, मी सांगूच शकत नाही. म्हणजे जग सापडावं असं झालं मला. हे असं नुकतंच जन्माला आलेलं तानं मूल अलगद हातात घेतल्यावर बापाला जे वाटतं ना, ते हेच असणार. बाप म्हणजे काय हे मुलाच्या त्याच्यावरच्या विश्वासाने कळतं ना. आज कळलं मला. त्या मुलाने मला बाप बनवलं असावरी, आपल्या सोहमने मला. इतके दिवस तुम्ही त्याला मुलाप्रमाणे मानलं मनापासून, आणि आज त्या मुलाच्या नकळत त्यानेही ते नातं मानलं. तुमचा आनंद अगदीच समजू शकते मी. बबड्या झालं ना तेव्हा मला माझं स्वतःच असं एक हिवलंसं जग सापडलं. आज ते जग तुमचंही झालंय. आज खूप खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. अहो असं काय करताय? किती भरून आलंय तुम्हाला. माझ्यापासून तुमचे अश्रू लपवू नका. पुरुषही रडू शकतात, आणि हे तर आनंद अश्रू आहेत. अगदी मन मोकळेपणाने वाहू द्या.
आज मोकळं होणार नाही मन. आनंदाने भरून वाहत ते